तर नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा दिवस असा 7 आणि आज क्लायमेट असा काहीतरी आणि भरपूर पाऊस पडतो संध्याकाळच्या टायमिंगला. आणि असंच आमच्या वाडीतली मंडळी तिथं वरच्या घराकडे गेले, म्हणजे मांडावरच्या घराकडे. आणि या घरात गौरी असतात आणि आज तिचं विसर्जन असा आणि गणपतीचं पण विसर्जन आहे. तुम्ही बघू शकता आमच्या वाडीतली मंडळी सगळी जमली असत आणि आपली गौरी अशी काहीतरी दिसता मी दाखवतोय. आणि असं आमच्या मांडावरचं घर आणि सगळी मंडळी असत. शिल्पा शिल्पा आणि असं आमचं एक छोटस भाऊ. आता पाऊस थांबला म्हणून आता थोड्या वेळात आम्ही विसर्जन वगैरे करतो. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करून विसरू नका. आणि अशा नवीन अशा व्हिडिओ बघू आपल्या चॅनल बघत राहा. तर आता आम्ही आता वाजत गाजत म्हणजे घंटे वाजत गाजत आता खाली नेता लाव. आणि ते बघू शकतास की तुमचे महिला मंडळ येतात आणि थोडे पाचून अजून माणसं यायची आहेत. तर ते तुमचं पुढे दाखवते कसं काय नियोजन. आणि आता जातो व्हाळार आणि पाऊस पडत होतो तर माका थोडासा येऊ लेट पण झाला कारण की गाडी नव्हती आणि भाड्यात गेलेलं आहे. तर आता इलाय म्हटला एवढं ब्लॉग होऊन जाऊ दे आज गौरी विसर्जनचं. आणि सगळी इतक्या हत पाना ती पण सोडूचेच असतात आपल्यात. आणि बघू शकता पाऊस पडता चालूच म्हणजे व्हायचोय. तर आता आरती वगैरे करतलो आणि मला काय माहित नाही गौरीचं. तर आपण छोटीशी इन्फॉर्मेशन पण नाही विचारतलो की काय असतं नक्की ते आपल्याला काय सांगतात आपण ऐकूया. आणि आमची मंडळी बघा बाबा आमचं भिजत म्हणून बाय आमची छत्री घेऊन इली असा आणि ही मावशी असा. आणि आता आम्ही जातो व्हाळार. मी काय जास्त वेळ थांबायचं नाही कारण पाऊस पडता आणि सध्या ताबीत काय काढूचं नाही कारण की लोकांची उसळी पाव वगैरे खाऊचे आहेत. आणि असा आजचा काय क्लायमेट हा दहीसून आम्ही जातो थोड्या वेळात जय काकाकडे कारण की त्यांचं पण गणपती आज विसर्जन होतो हा. जसं काय मी तुमका बोललं की आज गौरी विसर्जन हा. आणि आता बघा माली अक्का पण आमचा थोडं सामान घेऊन येतात आणि बाकी मंडळी पण आपली येतात. आणि असं आमच्या कोकणची परंपरा आणि अशी चालीरीती चालत गेलेली असतात दरवर्षी सालाबादप्रमाणे. सो आमका ते करूशच लागतात. आणि गणेश फेस्टिवल म्हणजे एक वेगळंच सण असता. आता मग काही फुटतात आणि आता ही गावडे पण आपल्या खाली वाढार नेऊची असा. मग गावडे पण हे येतात पण आता यंदा काय इले नाही का माहीत नाही. आता बघूया त्यांना पण भेटतलं आहे. आणि अशी काहीतरी गवर सावतांची हे आमच्या गावकऱ्यांच्या घरातली गवर म्हणजे सावंत होतात ते पण ते बघू शकतास. सो फायनली गवर येऊन झालेच आणि आपल्याकडे जाऊचा व्हाळार. आणि व्हाळात पाणी किती आता आपण तुम्हाला दाखवतो मी. तर चलो. सो फायनली आम्ही इलो व्हाळावर आणि व्हाळात पाणी हा पहिला आम्ही तेव्हा घ्यायचो आता येणार नाही कारण खरं होतं पाणी वर प्रेशर वगैरे असल्या कारणामुळे. आणि असं आमची गौरी बघू शकता. तर पूजा वगैरे करतले आणि आरती वगैरे म्हणतले आणि मग त्याच्यानंतर आपण जातलो. पाऊस पडता मारणाचो पावसात काय थारवा होत नाही. आणि आपल्या छोटीशी इन्फॉर्मेशन कोण देता का बघूया. बारिश पटकी पडूया. कधी नाही ती फॅमिली मी शेगल्याची भाजी आणि भाकरी खाते मग काही जाम आवडता. तर अक्का ना खास तुझ्या घरून आणलेली होती शेगल्याची भाजी आणि आपला अशी मावशी आणि असं आपली गावडे फॅमिली. बाबू अरे हाय बोल. हाय सबस्क्राईब करा. ओके ये अरे मागाची भाजी. सो आता मी जातोय खाली तर विसर्जन करतात थंय बघूसाठी खास. तरी पॉवर बघा फटाके फोडतात आणि चिक्कल मारणारा झालो हा. मूर्ती कशी नेल्याने देवाच ठाऊ आहे ना. खाली रिस्की आहे जरा पण काही इश्यू नाही. आपल्या खाली तर आऊट का झाला आणि बरोबर टायमात दिला आरती चालू हा. बघू शकतास तुम्ही. गाराणा घालताना सो
असं काहीतरी विसर्जन करतले आपलं गणपती बाप्पा. तर तुम्ही आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि वरसून फटाके टाकतात पोहात शिरणी वगैरे करतात. आणि काय करू कोयत्यान काढणं हा ही सगळी आपली फॅमिली असा वाडीतली होऊ शकतस की सुंदर प्रकारे अशी मूर्ती होती. गणपती बाप्पा मोरया मोरया. फटाके टाकताना आपले बारके बारके पोर बघा फटाके ओढत होते. छोटे असून पण फटाके मारतात लपटावून. बघा तो बघा तो बघा तो येलो टी शर्ट वाला बघा येलो टी शर्ट वाला बघा. सो आता फायनली आपल्या गणपती आपल्या घराकडे जाऊन निघाले आणि आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती ए असं फिरवा ए जया बाय असं फिरवा असं ए जया फिर असं फिर असा सो फायनली आपले गणपती बाप्पा पण विसर्जन झाले असत. आणि आता ह्यो पहिलं आम्ही विसर्जन केलं आणि त्याच्यानंतर आता म्हाताऱ्याच्या घराकडे जाऊचा त्यांचं पण गणपती बाप्पा विसर्जन होतं. आणि असं होतं आपलं दिवस. आणि पावसाची कृपा आपल्याला भरपूर आहे की पाऊस पडत नाही आता. सो आता जया बाय आता विसर्जन करतो आपल्या गणपती बाप्पाचा. हा इला इला इतका का दिला बाय काय आहे जया बाय. तुम्ही बघू शकता जयाबाईने केळा आमका देवच्या साठी थैत टाकून दिल्या. आमका पण नाही गावात काही थैत पडला ना त्याचा भाव त्याला काहीतरी खाव त्याला खाली असं आपलं गणपती. आणि अशा रीतीने आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन झाला. वाईट पण वाटतं मनाकडे कारण की हे 7 दिवस कसे त्यांचे गेले असेल त्यांना माहिती. आमचं गणपती 11 दिवस आहे यंदा. आणि आता बघूया कसं काय. आता इथून आपल्या पुढे जाऊचा म्हाताऱ्याच्या घराकडे तडे पण गणपती बाप्पाचं विसर्जन करूचं. म्हणजे आता मग मी गेलेले घोटणीवर थयच. आता बघूया आमचे मंडळी हे थांबतले आता शिरोणी वगैरे करूसाठी. तुम्ही आपलं व्लॉग बघत राहा. तर चला भेटूया आपण काही घोटणीवर जाऊन म्हाताऱ्याच्या घराकडे. तर सगळ्यात पहिले आता आम्ही जातो बंट्याकडे. आणखी बंट्या जो गणपती विसर्जन करूचो आता नाही गेलं असतं गाडी मारलं नसतं त्यांना माका म्हणून नाहीला जाणे जात आहे. त्यामध्ये नंतर लक्ष दिला बंट्याचं पण आज गणपती विसर्जन होतं म्हणजे आपण मित्र बनतो. त्याच्या घराकडे जातो आज. तर बघूया कसं काय कडे विसर्जन केलं की म्हाताऱ्याच्या घराकडे येतो ना काही पण गणपतीचं विसर्जन हे वाटतं ते लागणार आपल्या गावामध्ये. तर बघूया किती किती मंडळी त्यांच्याकडे असत ते. हा झुरलो नुसतं नाद फटाके जोरदार चालू असतं ना आरतीच्या टायमिंगला गेलो बरोबर आम्ही. बाईच्या गणपती गेले नाही असेल परत 4 गाडी मारणं असतो. बघू शकतात आपलं भाई. आणि आता गणपती विसर्जन होतं ना आणि त्यांच्या वाडीतली मंडळी असत बऱ्यापैकी गेली असत. ऑटोमॉमचे फायनली आपले गणपती विसर्जन होतले थोड्या वेळात. आणि भारी प्रकारे असं बांधतो गणपती असा. तर पाऊस पडता मारणाचो आणि गणपतीचं विसर्जन पण करतले. बघू शकतास की म्हणतो भाई नीट डर ना ताडरो ना वाईट जरा असो. सो गणपती बाप्पा आता चालले त्यांच्या गावात. आणि सचिन भाई पण आपल्या इकडे मदत करताना. पाऊस मारणाच वाजता काय इश्यू नाही. आपल्या विसर्जन करू आणि डायरेक्ट जाऊचा घरात. कारण की म्हाताऱ्या गावातून गणपती जाऊचो आज लेट झाला आमका भरपूर. आणि व्हाळात पण पाणीला हा सो माणूस चेंज झालो. आणि आता विसर्जन करतले गणपती बाप्पा आपले. सो फायनली गणपती बाप्पाचं विसर्जन होतले आणि पाऊस मारणार होता. आणि ही आपली मंडळी असा पाठी थांबलेली. आणि फ्लो अक्षर पाण्यात प्रेशर पण किती आहे. गणपती ठेवला ना खाली आता ते उचलतले.
आणि दुःख वाटतं आता गणपती बाप्पा, कारण की हे दिवस खूप सुखाचे असतात आमचे कोकणकरांका. हे दिवस खूप खूप एक वर्षाने त्रास एवढं सगळं सण करून आपल्याला सण गावता आणि आम्ही एन्जॉय पण करतो. आणि आता उकला हे अरे काय असं करतात हे, उकला ना जीव नसता काय करतास. सो गणपती खूप जड हा आणि हे असं करता नाही पडवळ काय हो सरपंच. बंटे अशा ए बंटे आधी काढू असं जानव्या. असं तुमका बोलले मागे टाकायच्या भाकडे उठा. आणि ही आमची मंडळी आरती म्हणताना तर माझ्या रागातून गणपती बाहेर येलो. आपल्या भावाला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला भाऊ एकदम मस्त व्हिडिओ बनवतो. थँक्यू ब्रो. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि आता जातो लवकर येईल. हे बाजून पण होय किती वर्षात मांगर काढले पसळ पाय वाटत कोण धरतो. धरलं का नुसतं बोला गणपती बाप्पा सर जया भाई द कॉन्ट्रॅक्टर मॅन. अरे वा आमचा नाना. हा आमचा नाना. सो आम्ही इला व्हाळावर आणि आता थोड्या वेळात आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. गणपती दाखवा तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघला असता असंच. आणि ही सगळी आमची मंडळी जमली हा व्हाळार. सगळी आमची वाडीतली असत हा. आणि पाणी जरा खदू हा, कारण की वर पाऊस पडलो ही मंडळी आरती करताना क्षण. आणि आमचा बाबू बघा पाण्यात खेळता, त्या काही आणत नाही पाण्यात, खेळता जास्त पाण्यात तो बघा. सो आरती गेलो आम्ही व्हाळार आणि सगळी मंडळी आमची आता आरती करतात आणि मी जरा ब्लॉग शूट करत होतो. आरती विसरल्यामध्येच आणि असं आमचा बाप्पा आमच्या म्हणजे वाडीतल्या माझ्या गजवा. आणि अशा ठिकाणी शॉर्टकट आरती झालेली आहे आमची. ब्लॉग तुम्ही बघत राहा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदेर मामा के. हे फिरवा ए जा भाई फिरव फिरव. ए फिरवा ए अडे फिरवा. तो असं होतं आमचं गणपती बाप्पा. आणि आम्ही आता विसर्जन करताना असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि आपल्या चॅनलला विसरू नका. असंच भरपूर सारा प्रेम देवा. ए बाबा ए गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आमचा बाप्पा विसर्जन होता. आणि पाठ सोडून दे. धोतीवर ठेवून पण चांगलं नाही तुमचं. जसं काही मी तुमका बोलले मला गौरीचा प्रसाद खूप आवडता. आणि हा केलेलो असा गौरीचा प्रसाद बघू शकतास. बघा किती भरपूर असं केलेलं प्रकारे.
आणि आपल्याला असं प्रसाद गावतो आणि असं खाऊचो हा. तर गणपती वगैरे झाले विसर्जन वगैरे करून आणि मी आता निघालोय तो कसाला भावाचा माझ्या काम आहे काहीतरी कसालात. सो आता आम्ही जात आहोत आणि असं होतं आजचा दिवस. तर आपल्या चॅनलवर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा एक अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.